आवाज कमी राहू द्या, स्थिर करून टाका त्याला सगळ्याला. एवढ्या आवाजाची आवश्यकताच नाही आपल्याला. कमी राहू द्या ना हे आमचे काही माईक असे परत येतात मग इकडून हा पलीकडून घ्यायचं नाही तर थोडं थोडं पुढं या. नाही इथं या तुम्ही, असं नजरेतच राहा. थोडं पुढे या महाराज, या पुढे. ते स्वर अटकलाय. हा तेच अटकलं, बरोबर झालं. येणार नाही.
इकडे घ्या वायर आहे दादा वायर आहे ते नाव सदा नाम घोष करू हरी कथा 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 सदा चित्ता समाधान तिने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता चित्ता समाधान समाधान सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार निर्भर डुलत आनंदे निर्भर डुलत आनंदे निर्भर आनंदे निर्भर आनंदे निर्भर डुलत आनंद आनंद निर्भर डुलत आनंद 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 निर्भर डुलतो आनंदे निर्भर डुलतो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार Ah
वाला. सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोदशा, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे झालो आम्ही अग्निरूप, लागोने पाप पुण्य अंगा. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. विठ्ठल अपार अमुता पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा. मंगल भवन मंगल जोडी
सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा नामस्मरण आणि हरिकथा याचा त्यांच्या जीवनात काय अनुभव आला तो प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर काही प्रतिपादन करण्या अगोदर थोडासा परिहार. किम निमित्त ही सेवा आहे. आपल्याला तसं सगळ्याला माहिती असलेला विषय. या सप्त्याचं तसं पहिलंच वर्ष आणि आजचे प्रथम दिवसाची ही सेवा. आणि प्रथम दिवसाची सेवा तसा सप्ताह म्हटलं का 7 दिवसाचे कीर्तन असतात, पण इथे एक 8 दिवस कीर्तन आहे. 9व्या दिवशी काला आहे. असो एक अभिनव असा सप्ताह म्हणूया किंवा 8 दिवसाचा एक उत्सव. आणि त्या उत्सवाअंतर्गत आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा. पण नियोजित जी कीर्तन सेवा आहे ती आमच्या गुरुवर्य बाबांची होती. त्यांची आजची सेवा आहे. पण थोडीशी प्रकृतीची अडचण आहे. नेमकं दाताची ट्रीटमेंट झाली आणि त्याच्यामुळे आज असं झालं की त्यांच्या जागेवर जसं वैद्यकीयच कारण आहे, तर मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं असतं की कधी कधी आपण जर एखाद्या मेडिकलवर गेलो, आपण म्हटलं ही गोळी आहे का, तर तो म्हणतो ती नाही आहे पण सबस्टिट्यूट ब्रँड आहे, चालेल का. तसा काहीसा प्रकार आहे. पण तुम्ही सगळे जे आहे ते ब्रँडचीच गोळी घ्यायला आलेत. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे जे चेहरे आहेत, तुम्हाला मुख्य ज्या कंपनीची गोळी पाहिजे होती ती आता नाही आहे, पण आता सबस्टिट्यूट ब्रँड इथं आहे. पण आता तुम्ही एकदा आतमध्ये आलेत आणि तुम्हाला नामस्मरणाची, सप्त्याची, या सगळ्या गोष्टीची, कथेची आपल्या सगळ्याला गरज आहे. मग आता गरज असल्यानंतर जी गोळी उपलब्ध आहे ती गोळी घेऊन आता आपण पुढचा कार्यक्रम करणं आपलं काम आहे. विठ्ठल विठ्ठल. इकडून आमच्या आईंचं म्हणणं आलंय की त्या गोळीमध्ये तेच कंटेंट्स आहेत. ते निश्चित आहे. अजून तुम्हाला थोडं पुढं सांगतो. अभंग जेव्हा कीर्तनाकरता निवडायचा असं ठरलं तर त्यावेळेस मी सुद्धा असा अभंग घेतला की ज्या अभंगावर गुरुवर्य बाबांची नुकतीच सेवा झाली. फार काही दिवस झालेले नाही, एक 2-4 महिन्या अगोदरचाच कालावधी झाला. आणि याच अभंगावर त्याच ज्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या त्याच तुम्हाला सांगायच्या. त्यापैकी दुसरं काही सांगायचंच नाही. म्हणून कंटेंट सुद्धा सेमच आहे, फक्त रॅपर बदललेला. आता एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि तसा जर बघायला गेला तर हा सगळा परिसर जो आहे ते म्हणायला आपण गजान कॉलनीत राहतो, पण हा पूर्ण जो परिसर आहे, विजयनगर असो, इकडे तुमचं अजिंक्य कॉलनी असो, पूर्ण शिवनेरी कॉलनी वगैरे, हा सगळा जो परिसर आहे हा एक परिवारातलाच आहे. म्हणजे ही परिवारातच होणारी सेवा आहे. आणि खूप वेगळ्या प्रकारचं ह्या पूर्ण इथलचं जेवढं काही आजूबाजूचा परिसर आहे तिथे एक वेगळ्या प्रकारचं माहोल तयार झालं आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक प्रकारच्या ज्या उपास्य देवता असतील त्या प्रत्येकाचं इथं मंदिर आहे. आणि तसं फक्त राम मंदिराचीच आपल्याला थोडीशी उणीव होती. पण आपलं बघा योग किती छान आहे. एवढ्या सुंदर जागेवर इथं राम मंदिर सुद्धा तयार झालं आहे. विठ्ठल विठ्ठल. राम मंदिर असेल, कालिका माता मंदिर आहे, इकडं दत्तनगर आपलं दत्त मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, हनुमंतरायांचं मंदिर आहे. अशा सगळ्या चांगल्या वातावरणात राहणारे तुम्ही आम्ही सर्व मंडळी. आणि या सगळ्या वातावरणात ही होणारी सेवा. आणि प्रथम दिवस असल्यामुळे प्रथम दिवशी जे आहे साधू संतांचा दंडक असा आहे की नाम महात्म्य सांगायचं, कारण हा मंगलाचरणाचा दिवस आहे. प्रथम दिवशी नाम महात्म्य प्रतिपादन करायला पाहिजे.
विठ्ठलाचे नाम आधी. पहिल्या दिवशी नाम महात्म्य कीर्तनकारांनी प्रतिपादन करावं असा संप्रदायाचा दंडक आहे. पण नेमकं पहिल्या दिवशी नाम महात्म्य, शेवटच्या दिवशी मागणी पर अभंग आणि त्याच्यानंतर म्हणजे 7व्या दिवशी मागणी पर अभंग आणि नंतर काल्याची सेवा असा संप्रदायाचा दंडक आहे. पण नाम महात्म्य पहिल्या दिवशीच का सांगायचं? त्याचं काही विशिष्ट असं कारण असलं पाहिजे ना. कारण कारणाशिवाय कोणतीही जी गोष्ट आहे ती आपल्याला मान्य होत नाही. पण त्याच्या पाठीमागे कारण सांगतो मी तुम्हाला. बघा, नामावर जर श्रद्धा असली तरच त्या सगळ्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सफलतेला जाणार आहेत. आणि जर पहिल्याच दिवशी जर ही गोष्ट नाही सांगितली, कदाचित असं पकडून घ्या एखाद्या वेळेस तुम्हाला 7व्या दिवशी एखाद्यांनी नाम महात्म्य सांगितलं आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जर नामस्मरण केलंच नाही तर 7व्या दिवशी सांगून काय फायदा आहे? गुरुवारी आमचे बाबा विनोदानं सांगत असतात की भ्रष्टाचार करून 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 रिटायर झालेला जो माणूस आहे आता, त्याला जर शेवटच्या त्याच्या एक टप्प्यात जर कोणीतरी एखादा असं व्याख्यान ठेवलं, त्याला सांगितलं की आता भ्रष्टाचार करणं बरोबर नाही आहे, हे भारताच्या करता चांगली गोष्ट नाही आहे, अशा जर सगळ्या गोष्टी आपण त्याला शेवटच्या टप्प्यात जर सांगितल्या तर त्याचं काही काम राहील का? तसं जर पहिल्या दिवशी जर नाम महात्म्य नाही प्रतिपादन केलं तर हे जे 7 दिवस आहे, या 7 दिवसामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला नामाची संधी मिळेल तेव्हा आपल्याकडून नामस्मरण तेवढ्या निष्ठेनं घडेल का नाही घडेल हे सांगता येत नाही. म्हणून साधू संतांची ही कृपा आहे की पहिल्या दिवसापासून जी नामाची श्रद्धा आहे, नामस्मरण जे आहे ते अतिशय प्रेमानं झालं पाहिजे आणि ते प्रेमानं होऊन त्यानंतर 7व्या दिवसापर्यंत जर ती सेवा अतिशय चांगल्या रीतीने झाली तर आपण मागायचे अधिकारी होतो आणि नंतर मग तो काल्याचा प्रसाद असा त्याचा पूर्ण विधी आहे. विठ्ठल विठ्ठल. बाहेर ग्राउंडवर खेळणाऱ्यामुळे शांत करा त्याला. हे थोडासा जो विक्षेप आहे ना तो थोडा कमी करा. विठ्ठल. म्हणून पहिल्या दिवशी जे आहे, पहिल्या दिवशी या सगळ्या गोष्टी प्रतिपादन करायच्या आणि त्याच नामस्मरणाचा 7 दिवस जेव्हा जेव्हा काही आपल्याला संधी मिळेल तेव्हा भरभरून त्याचा आनंद घ्यायचा. अशा प्रकारचा हा असलेला कीर्तनाचा नियम, त्या अंतर्गत आपण निवडलेला आजचा अभंग. आणि या अभंगातला मुख्य जर काही प्रतिपाद्य केलेला विषय असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातली स्वतःची जी नामावरची जी त्यांची निष्ठा आहे आणि नामामुळे त्यांच्या जीवनामध्ये ज्या समाधानाला ते प्राप्त झालेले आहेत त्या समाधानाचं पूर्ण अनुभव या प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या यच्चे यावत प्राणी मात्राची जी ओढ आहे ती प्रत्येक जे कार्य आहे, प्रत्येक जी वस्तू आहे ती आपण समाधानाकरताच करतोय. आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान या गोष्टी याव्यात, समाधानाकरताच प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या आपण करत असतो. आणि आपल्याला वेगवेगळ्या ज्या वस्तू आहे, विषय भोग वगैरे, आपल्याला असं वाटत असतं की विषय सुखाच्या सेवनाने आपल्या समाधानाला प्राप्त हो, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण मुळात असं आहे की तुम्ही कोणताही विषय जो आहे त्याचं सेवन करा, त्याच्यानंतर शेवट जे आहे त्याचा दुःखातच होणार. कोणताही विषय असू द्या. लहान मूल जन्माला आलं, जन्माला आल्यानंतर वडिलांनी 7-8-10 दिवसांनी पेढे वाटायला घेतले आणि एक चांगले 7-8-10 किलो पेढे घेतले. वाटत 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 शेवटच्या समजा एक पावशेरभर पेढे राहिले आणि मागून लगेच एक जण धावत आला, पेढे वाटणं थांबवा म्हणे. त्या मुलाला एक उलटी झाली म्हणे आणि खेळ खतम. म्हणजे सुरुवातीला बघा, आता याच्यात सुरुवातीला जो आनंद आहे, थोडा आवाज स्वराचा कमी राहू द्या, सुरुवातीला जो आनंद आहे तो जसा तिथे आला की लगेच संपला. म्हणजे विषयातलं कोणतंही सुख जे आहे ते सुरुवातीला आपल्याला सुख वाटत असतं पण पुढे चालून जे आहे ते दुःखालाच कारणीभूत होतं. विठ्ठल विठ्ठल.
कोणत्याही विषयाचं जर सेवन आहे ते जर आपण असं करत राहिलो तर सुरुवातीला जिथे सुख आहे नंतर दुःख आहे त्या ठिकाणी समाधान राहूच नाही शकत। आणि मुळात समाधान हे जे गोष्ट आहे ना, हे समाधानाची जर आपण व्याख्या करायला गेलो की समाधान नेमकं कशाला म्हणावं, की सुख आणि दुःख या दोघांच्याही पलीकडे असणारी जी अवस्था आहे त्याला समाधान म्हणतात, जिथे सुखाचाही संबंध नाही आणि दुःखाचाही संबंध नाही। म्हणजे अनुकूल विषय तुम्हाला सेवनाला भेटला तर तो भेटून त्याच्यानंतर जे मिळतंय त्याला सुख म्हणत जावं, त्याच्याला समाधान म्हणत नाही जावं। विठ्ठल विठ्ठल। श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेस भगवंतांनी प्रतिपादन केलं की सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभान धरावे मना माझी। कुठलीही परिस्थिती असली, बाह्य कोणती परिस्थिती आहे, सुखी संतोषा न यावे। म्हणजे एखाद्या वेळेस एखादा अनुकूल भोग घडला आणि त्या भोगानं जो सुखीही होत नाही, दुःखानं म्हणजे दुःख जर आपल्या जीवनात आलं तर विषादा न भजावे। म्हणजे विषाद म्हणजे दुःख जे आहे त्यालाही जो कुरवाळणारा नाही, म्हणजे अतिशय दुःख जरी आलं तरी जो होरपळून जाणारा नाही, अतिशय सुख आलं तरी त्याच्यात हुरळून न जाणारा, लाभा लाभा न धरावे मना माझी। विठ्ठल विठ्ठल। आणि मग तुमच्या आमची जी सगळ्याची जी अवस्था आहे ती बघा आता आपण, की आपण नेमकं समाधान कशाला समजतो। आपल्याला जर एखादा अनुकूल विषय जर आपल्या जवळ आला आणि तो जर आपल्याला मिळाला तर आपल्याला वाटतं की समाधान झालं। आणि मुळात समाधानाच्या व्याख्येत म्हणजे सुखी जरी झाला तरी त्या सुखाकडेही जो लक्ष देत नाही, म्हणजे ते असलं काय नसलं काय अशी ज्याची अवस्था आहे तिकडे समाधान आहे। आणि आपण अनुकूल विषय जर आपल्याला सेवनाला आला तर आपल्याला तसं वाटतं की आपण समाधानाला प्राप्त झालो। मुळात सुख आणि दुःखाची जर व्याख्या आपण बघितली तर सुख कसं असतं माहिती का, सुखाची व्याख्या अशी आहे की अनुकूल वेदनीयम म्हणजे सुख आणि प्रतिकूल वेदनीयम म्हणजे दुःख। ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट अनुकूल मिळाली त्यावेळेस जी भावना आपल्याकडे निर्माण होती त्याला सुख म्हणतात, आणि ज्यावेळेस एखादा प्रतिकूल जर विषय आपल्या जवळ आला, एखाद्या वेळेस जर आपल्या मनाप्रमाणे नाही घडलं आणि ती जर गोष्ट झाली तर त्याला दुःख म्हणतात। विठ्ठल विठ्ठल। थोडं जे आहे ना, हे आजूबाजूला जी मंडळी बोलतात त्याच्यामुळे कीर्तनात विक्षेप होतो। तुमचं महत्वाचं असेल तर एकदा तुम्ही बोलून घ्या। विठ्ठल विठ्ठल। कारण तुमच्या शांततेवर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। तुम्ही किती शांततेनं बसलंय त्याच्यावर त्या कीर्तनाच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे, बाकी कोणत्याही गरजेचा विषय नाही। तुम्ही फक्त शांत चित्तानं तो विषय ऐकणे असो। आपला विषय असा चालू होता की अनुकूल जो भोग आहे तोही जिथे नाही आणि प्रतिकूल जो भोग आहे तोही जिथे नाही, अशी जी अवस्था आहे त्याला समाधान म्हणतात। आणि मग हे जे समाधान आहे हे आपल्या तुमच्या आमच्या जीवनात कुठे आहे? आपल्याला जे आहे बघा, अनुकूल जर एखादा विषय वाटला तरच आपल्याला सुख वाटतं, आणि जर थोडा जर काही प्रतिकूलता निर्माण झाली की लगेच आपण दुःखाला प्राप्त होतो। आणि मग समाधानापासून दूर असलेला हा जो साधक वर्ग आहे, या साधक वर्गांनी श्री तुकोबारायांकडे पाहिलं आणि तुकोबारायांच्या जीवनातलं जे समाधान आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जो समाधानाचा सगळा भाव आहे। कारण कसं असतं बघा, आतमधला जो भाव आहे ना तो सरळ बाहेर मध्ये प्रगट होतो। ज्याला आपण म्हणायचं की रीड द फेस यू कॅन इझिली अंडरस्टँड द ह्युमन हिडन सॉरो। आतमधलं जे दुःख असतं माणसाच्या ते लगेच बाहेर प्रगट होतं। सुख जरी असलं तरी ते बाहेर प्रगट होतं, त्या आतमध्ये
नेमकी कोणती भावना आहे ती लगेच कळतं. तुम्ही बघा, एखाद्या वेळेस घरामध्ये प्रवेश करून बघा, घरामध्ये जर एखाद्या वेळेस खूप आनंदी सगळं काम दिसलं तर समजून घ्यायचं आज काहीतरी मनासारखी वस्तू घडलेली दिसते. नेमकी कोणती तरी एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झालेली असली की घरामध्ये त्याचा लगेच चेहरा कळी लगेच खुलून जाते एखाद्याची. आणि तेच जर एखाद्या वेळेस आपण सहज विचारलं की का चेहरा पडलेला, तर काहीतरी दुःख निश्चितच झालेलं असतं. तसं श्री तुकोबारायांच्या चेहऱ्यावर जे आहे तो प्रत्येक साधक वर्गाला असं अखंड समाधान दिसायचं. आणि मग अखंड समाधान मिळावा असं श्री तुकोबारायांच्या जीवनात कोणतीच गोष्ट नव्हती. आपण वरवर जर तुकोबारायांचं सगळं अवलोकन केलं तर त्यांच्या जीवनामधल्या सगळ्या जेवढ्या गोष्टी आहेत आपण तर केव्हा खुश होतो, केव्हा समाधानी होतो, जेव्हा सगळ्या गोष्टी अनुकूल असल्या तरच आपल्याला आनंद होतो. आणि तुकोबारायांचं जीवन बघा तुम्ही, एक तर सगळ्यात अगोदर आहे की आपल्याला केव्हा आनंद होतो जेव्हा आपल्याला एखादं धन मिळालं. पैसे जर जीवनात असले तर त्या माणसाला अतिशय चांगलं वाटतं. आणि मग तुकोबारायांच्या जीवनात बघा तुम्ही, आता तुकोबारायांच्या चरित्रात चरित्रकार वर्णन करतात. एक तर तुकोबाराय स्वतः त्या धनाचं जे आहे त्यांनी विटाळच मानला होता, त्या धनाला ते जवळच करत नव्हते. त्यांच्या चरित्रात एक गोष्ट अशी आली आहे की एका शिळेवर बसून तुकोबाराय नियमानं भजन करायचे, नियमानं नामस्मरण करायचे. आणि एकाने थोडंसं ज्याला म्हणावं मदतीच्या स्वरूपानं म्हणा किंवा परीक्षेच्या स्वरूपानं ते ज्या शिळेवर बसायचं तिथे असे काही नोटा वगैरे आणून ठेवल्या, काही चांदीच्या गोष्टी असतील, काही सोन्याच्या गोष्टी असेल, अशा त्या शिळेवर आणून ठेवल्या. त्यांना असं वाटलं की तुकोबाराय याला घेतील कमीत कमी. आता इकडचं तिकडचं कोणी दिलेलंही तुकोबाराय घेत नव्हते. त्याच्यानंतर स्वतःही त्याच्याकरता काही प्रयत्न करीत नव्हते. मग हे कुटुंब चालावं कसं? त्या साधकांना तिथं त्या गोष्टी आणून ठेवल्या. जशा आणून ठेवल्याबरोबर तुकोबारायांनी त्या शिळेकडे बघितलं. आज भजनाकरता तुकोबाराय दुसऱ्या शिळेवर बसले. मग ती शिळाच बोलू लागली आतमधून. ती शिळाच म्हणू लागली, का हो तुकोबाराय आज मला कसं काय सोडलं तुम्ही? तर तुकोबारायाने सांगितलं, तू विटाळशी झालेली म्हणे आज जे म्हणे तुला धनाचा स्पर्श झालेला आहे आणि त्या धनाचा मला विटाळ असल्यामुळे मला तुझा विटाळ झाला. तर असं सांगतात की तो जी शिळा आहे त्या शिळेनं ते जागा सोडली, तिथून ती निघाली, लगेच ज्याला म्हणा आपण आंघोळ करून परत यावं असं ती परत तिथून आली. आणि तिथं जेव्हा ती प्रस्थापित झाली त्यानंतर तुकोबाराय त्याच्यावर परत बसले. विठ्ठल विठ्ठल. आता एक तर धन असलं तर आपल्याला अनुकूल वाटतं, त्याच्यानंतर नाही धन तर कमीत कमी एखादी सत्ता तरी, कारण सत्ता असली त्या सत्ताधाऱ्याला सुद्धा चांगलं वाटत असतं. काही का होईना एखादं छोटं मोठं पद, काही तर ग्रामसेवक वगैरे कोणतं का होईना एखादं पद पाहिजे. तर बघा त्यांच्या जीवनातला जर आपण विचार केला तर बाहेर तर कोणती सत्ता नव्हतीच, बाहेर तर कोणतेच लोक त्यांचं काही विशेष ऐकत होते असं काहीच नाही. ते मागून मागून जेव्हा मानायला लागले मग काही साधक वर्ग तयार झाला. पण सुरुवातीला सगळे त्रास देणारेच लोक होते. मंबाजी गोसावी वगैरे असे जे आहेत त्यांच्याकडून असणारे लोक जास्त होते. मग सत्ताही नाही, बरं बाहेर द्या सोडून घरात तरी कमीत कमी नाही बाबा, एखाद्याचं नाही बाहेर चालत पण घरात तरी समजा बायको ऐकत असली त्याला बरं वाटतं. नाही बाहेर ऐकत बाबा, आपली बायको का होईना आपल्या ऐकण्यात आहे. कारण सध्या जे ना सध्या सगळ्यात मोठं सुख आहे बरं हे विठ्ठल विठ्ठल. घरातही तशी परिस्थिती नाही. तुम्ही चरित्रात बघा, आता आपल्याला वाटताना असं वाटतं की जे काही आहे असं का जिजाऊ माता ज्या करायच्या ते असं का करायच्या. पण त्याच्यानंतर लक्षात येईल आपल्या की एवढी जेव्हा प्रतिकूल परिस्थिती होऊन जाते तेव्हा ते तरी काय करतील, काहीच घरात नाही, कोणत्याच गोष्टी नाही. मग त्याच्यामुळे तेही परेशान राहायचे. मग घरातही सत्ता नाही. आपला काय विषय चालला की कोणत्या कोणत्या गोष्टींना आपल्याला अनुकूल वाटतं. एक तर धन तरी पाहिजे, एक तर सत्ता तरी पाहिजे, काहीतरी एखादी गोष्ट, बरं कमीत कमी कुटुंबातली जी व्यवस्था आहे नाही काही ते तर भाऊ वगैरे तरी अनुकूल पाहिजेत, बंधू वगैरे अनुकूल आहेत. पण ज्या इतर जे काही सगळे इतर नातेवाईक आहेत ते सगळेच्या सगळे नातेवाईक त्यांच्या विरुद्ध झाले होते. मग कोणतीच गोष्ट अनुकूल नसताना सुद्धा तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर असणारं जे समाधान आहे त्या समाधानाचं नेमकं कारण काय, असा मोठा प्रश्न जो आहे तो साधक वर्गाला पडला. आणि मग जे आहे ते तुकोबारायांना त्यांनी विचारलं की तुकोबाराय
तुमच्या जीवनावर, तुमच्या जीवनात हे जे आनंद आहे, हे जे समाधान आहे, हे आम्हाला बाहेरून कळतंय. पण नेमकं अशी तुम्ही कोणती साधना करतायत की त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असं समाधान आहे? ती साधना जी आहे, ती साधना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आता तुकोबारायांनी आपल्या समाधानाचं जे रहस्य आहे ते रहस्य सांगितलं. या सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आमच्या चेहऱ्यावर जे कायम समाधान आहे किंवा चित्तामध्ये जे कायम समाधान आहे त्याचं कारण काय आहे? सदा नाम घोष, म्हणजे आम्ही नित्यानं सदा नामस्मरण करत असतो, आणि हरिकथा, या दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या. मग आता आपणही नेहमी नामस्मरण करणारी मंडळी आहात, आपणही हरिकथा वगैरे ऐकणारी मंडळी आहात, पण मग आपल्याकडे असा का प्रभाव दिसत नाही? तेने सदा चित्ता समाधान या गोष्टीची अनुभूती आपल्याला का येत नाही? तर त्याचे जे आहेत ना, प्रामुख्यानं दोन कारण आहेत. एक तर पहिलं कारण असं आहे की सदा नाम घोषमध्ये आपली साधना मोडतच नाही. आपल्याकडे कुठे सदा नाम घोष आहे? एक 7 दिवसापर्यंत एखादा कार्यक्रम असावा, तो सप्ताह असावा, त्याच्यामध्ये सुद्धा जर एखाद्या वेळेस मध्ये वाटलं तर विठ्ठल विठ्ठल मध्ये विठ्ठल विठ्ठल आपण करतो. नाहीतर बऱ्याच मंडळींना असं वाटतं की जे उभे राहिलेले आहेत तेवढ्यांचंच हे काम आहे. बाकीचे बरेच जण जे आहेत ते बरेचसे काही करत असतील, पण काही ज्या मंडळी त्यांना असं वाटतं की हे यांचं काम आहे, हे करतात, आपल्याला फक्त ऐकायचं काम आहे. पण तसं नाही. जेव्हा जेव्हा लक्षात ठेवा, आता आज तुम्ही पहिल्या दिवशी आले आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं की पहिल्या दिवशी जे सांगितलं जाईल ते जर बरोबर तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत तसंच्या तसं जर त्याचा अवलंब केला तरच आपण त्या मागणीचे अधिकारी होतो आणि काल्याचा प्रसाद आपल्याला मिळतो. विठ्ठल आणि दुसरं असं कारण आहे की नाम जेव्हा आपण घेतो तर त्या नामस्मरणामध्ये ज्या ज्या गोष्टी पाळून ते नामस्मरण व्हायला पाहिजे. एकतर 10 नाम अपराध आहेत. 10 नाम घेताना आपल्याकडून अपराध होतात, त्याच्यात साधू निंदा आहे, हरिहरामध्ये भेद पाहणं, अनेक अशा गोष्टी आहेत. तर त्या 10 अपराधाला टाळून आपल्याकडून नामस्मरण घडावं. जे नामस्मरण घडावं ते एक तर निष्काम, निर्धंब, निर्व्यभिचारी आणि निष्पाप या सगळ्या गोष्टीतून ते घडावं. या दोन्ही गोष्टी जे आहे, या दोन्ही गोष्टीतून जर ते नामस्मरण घडलं तर निश्चित तुकोबारायांना जी अनुभूती आहे
ती अनुभूती आपल्याला सुद्धा येऊ शकते. पण एक तिसरा प्रश्न म्हणजे तुकोबाराय जे म्हणतात की सदा आम्ही नामस्मरण करतो, मग हे सदा नामस्मरण करणं शक्य आहे का? आणि नामस्मरण आणि हरिकथा यांचा आणि चित्ताच्या समाधानाचा नेमका काय संबंध आहे? या दोन्ही गोष्टी आहे. ठीक आहे, आपल्याला कळलं, त्यांनी त्यांचं सांगितलं तुकोबारायांनी की आम्ही सदा नामघोष घेतो, हरिकथा करतो, त्याच्या योगाने आमच्या चित्तात कायम समाधान आहे. पण या दोघांचा नेमका संबंध कसा जोडायचा? विठ्ठल विठ्ठल. हे बघा, तुकोबारायांचं जे आहे ना ते नामस्मरण सदाच होतं. आपण अनेक वेळा गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यांच्या नामस्मरणाची जर आपण गोष्ट बघितली तर ते असं होतं की सकाळी सकाळी प्रातर्विधीला जातात त्यावेळेस सुद्धा एक गोष्ट अशी आहे की त्याही वेळेस ते नामस्मरण चालूच आहे. आणि मग मागून ते शास्त्री बुवा आले आणि त्यांनी सांगितलं, अरे हे अमंगळ जागा आहे, इथे कसं काय नामस्मरण घेता? तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं, हे मलाही कळतं, हे अमंगळ जागा आहे, इथं ते घ्यायला नाही पाहिजे, पण मी तरी काय करणार, म्हणे माझी मजा झाली. माझी मज झाली अनावर वाचा, एवढी अनावर झालेली वाचा की आता ती माझ्या ताब्यात राहिलेली नाही. मग तुकोबारायांनी असं सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, बा तू एक काम कर, तूच माझी जीभ पकड. ही जी जीभ आहे म्हणे ही काही ऐकायला तयार नाही म्हणे माझी. त्यावेळेस जे आहे त्या शास्त्री बुवांनी ती जीभ पकडली आणि ते पकडल्यानंतर असं झालं. हे बघा, कधी कधी तुम्ही ते पाईप मारता, पाणी आपण जे मारतो पाईप, आणि ते बघितलेलं आहे का? त्यावेळेस असं होतं, त्याच्यात जर असे बारीक बारीक छिद्र असले तर सुरुवातीला जेव्हा पाईप मध्ये प्रेशर असतं तर समोरून ते पाणी निघून जातं. पण जेव्हा जर आपण समोरचं तोंड जर दाबलं त्याचं, तर जिकडून त्याचे लिकेज असतात तिथून ते सुरू होऊन जातं. तसं तुकोबारायांची जीभ तर पकडली त्यांनी, पण तुकोबारायांच्या रोम रोमातून ते नामस्मरण बाहेर यायला लागलं. म्हणजे सदा नामघोष जे आहे हे तुकोबारायांच्या जीवनात उतरलेलीच गोष्ट होती. आणि मग तुकोबाराय सांगतात की आम्ही जे आहे सदा नामस्मरण करतोय आणि तुम्हाला आम्हाला ही गोष्ट शक्य आहे. सदा नामस्मरण म्हणजे आपण ज्या ज्या कामात असू, काम कशाला असतं मला सांगा बरं तुम्ही? काम आपल्या हातापायाला असतं. एखादा समजा आमच्यासारखं, आता आमचं दुकान आहे, तर दुकानावर आपण जेव्हा काम करतो तर काम कशाला आहे? हाताला आहे, पायाला आहे. तोंडाला काय काम आहे? तोंडानं नामस्मरण करायला काही हरकत? तोंडानं नामस्मरण आपण करूच शकतो. घरी सुद्धा एखाद्या वेळेस ज्या काही गृहिणी वगैरे आहेत त्यांना नेमकं काम कशाला असतं? हाताला, पायाला. सध्या तर त्यालाही नाही फार विशेष, त्याला सुद्धा सगळ्याला वेगवेगळ्या लावलेल्या आहेत. 2-2, 3-3 मोलकरणी आहेत प्रत्येकाकडे. मग आता सगळं जर काम ते करू लागले, मग आपल्या तोंडाला काही तर काम द्यायला पाहिजे का नाही? तोंडानं काय करायचं? तोंडानं जे आपण रिकाम्या ज्या गप्पा मारतो त्या सोडून त्यावेळेस जर नामस्मरण केलं तर आपल्याकडूनही साधना घडू शकते. मुखी अमृताची
देवाचे गावन अमृताची वेगवेगळ्या हे आवाज जे ना कमी जास्त करू नका तुम्ही, जो आवाज आहे तिथंच राहू द्या. वेगवेगळ्या आपण कोणत्याही कामामध्ये जरी असलो तरी आपल्याला नामस्मरण करता येतं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. नाथ महाराजांकडे बघा तुम्ही, नाथ महाराज काय सांगतात? नाही, नाथ महाराजांचं म्हणणं आहे की हरी बोला देता हरी बोला घेता. तुम्ही हा पूर्ण अभंग बोला, हरी बोला देता हरी बोला घेता. असंच असं नाही करायचं. हरी बोला देता आणि हरी बोला घेता असंच असं नाही होणार शक्य. नाही तर तुम्हाला असं वाटेल एखादं गिऱ्हाईक दुकानावर आलं आणि दुकानावर आल्यानंतर त्यानं म्हटलं साखर काय किलो, आपण म्हणायचं हरी. लगेच देतानाही घेताना असं त्याचा अर्थ नाही. पण एवढं निश्चित आहे की ते एक गिऱ्हाईक तुमचं झालं त्याच्यानंतर दुसरं गिऱ्हाईक यायला मध्ये जे वेळ आहे तेव्हा निश्चित नामस्मरण करता येतं. तेवढा वेळ निश्चित आहे. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जरी असलं तरी मध्ये तेवढा वेळ निश्चित मिळतो. आणि जर नाही मिळाला असतं तर हे व्हॉट्सअपचं ज्ञान इकडचं तिकडं जे जातंय हे नेमकं कोणत्या वेळेत जातंय? किंवा या इंस्टाग्रामच्या रील, युट्यूबवर, फेसबुकवर जे करोडो फॉलोअर्स तयार होतात, हा नेमका वेळ कोणता आहे? हा वेळ जो आहे ना तोच वेळ इकडं सत्कारणी लावायचा आहे. त्याच्यातला जो आहे त्याच्यातला वेळ इकडे लावला की झालं ते. हरी बोला देता हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला कांडता. सगळ्या गोष्टी भांडताना सुद्धा हरी बोला. भांडताना कसं काय हरी बोलता येईल बरं? भांडताना सुद्धा हरी बोलता येतं. बघा भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. म्हणजे युद्धाच्या वेळेस सुद्धा भगवंताचं स्मरण राहू द्या. मग ते युद्धाच्या वेळेस कसं काय स्मरण करणार आता? ते बाण मारायचे की भगवंताचं स्मरण करायचं? हे बघा, स्मरण करायचं त्याचा अर्थ असा होत नाही की तोंडानं कंटिन्यू तेच चालू ठेवायचं. आतमध्ये जे ते भगवंताला धारण करायचं. मुखानं जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रसंग मिळेल तेव्हा मुखानं ते नामस्मरण चालू ठेवायचं. पण कोणतंही कर्म करताना सुरुवातीलाही भगवंताचं स्मरण आणि ते केल्यानंतरही ते भगवंतालाच अर्पण करणं म्हणजे तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. विठ्ठल विठ्ठल. सदा नाम घोष करू हरिकथा. करू हरिकथा. हरिकथा जी आहे ती सुद्धा सदा करू. आता सदा नाम घोष ठीक आहे, पण हा जो सदा आहे हा हरिकथेला सुद्धा लावलेला आहे. म्हणजे दोन्हीकडे हे आहे. सदा नाम घोष करू, सदा हरिकथा करू. पण आता सदा हरिकथा करायची म्हणजे किती अवघड आहे. तुम्ही आता डॉक्टर साहेबांनाच विचारा की सप्ताह करायचा किती अवघड आहे. त्यांनाच विचारा की किती अवघड गोष्ट आहे ही. जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टीचं नियोजन करायचं असलं, एक जर कथा करायची असली तर त्याचा मंडप बघा, साऊंड सिस्टीम बघा, या सगळ्या गोष्टी बघा, बिछायत बघा, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग सदा हरिकथा करू कसं काय? त्याचं हे बघा उत्तर असं आहे की हरिकथा म्हणजे नुसती हीच जी आहे ही हरिकथा नाही बरं. हे तर फक्त सामुदायिकरित्या घडणारी एक हरिकथा आहे. पण जर आपल्याला हरिकथा बघितली आपण तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये असं होतं की त्यांनी स्वतः अशी कोणती कथा कधी केलेलीच नव्हती. त्यांची कथा म्हणजे एकांतामध्ये ज्या ज्या वेळेस ग्रंथ साधना करतायत, ग्रंथावलोकन करतायत, ती सगळीच्या सगळी हरिकथाच आहे. हरिकथा भोजन विस्तार. ते स्वर वेगळा
वेगळा वाजायला लागला त्याच्यातला. ते पेटी बंदच करून टाका. थांबा थांबा, ती पेटी बंदच करून टाका. नुसता स्वर राहू द्या लागलं तर. विठ्ठल हरी कथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवू रुची. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कथा आहेत ते स्वतःच तयार करायचं. आणि सेवू रुची म्हणजे स्वतःच त्याचं सेवन करायचं, स्वतःच सांगायचं. ती पेटी बंदच करून टाका. पेटी नकोच आपल्याला, त्याची आवश्यकताच नाही. नुसता एक स्वर राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, जेव्हा जेव्हा या गोष्टी आहेत ना, तर हरिकथा म्हणजे असा विषय आहे की श्री तुकाराम महाराजांची ज्या ज्या वेळेस एकांतातली साधना होती त्यावेळेस सुद्धा ते जे काही सगळी साधना करत होते ते सगळं हरिकथा आहे. त्यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रासारखे काही काही अभंग आहेत. त्यांनी असं सांगितले की पुराण इंचा इतिहास गोड रस सेविला. मग आता हे पुराणातलं जे काही सगळं आहे, हा रस सेवणं म्हणजे काय? हरिकथाच आहे ना. ती वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. करोनी प्रकार सेवरुची म्हणजे ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा नित्यानं त्याचा अनुवाद करायचा, स्वतः त्याचा आस्वाद घ्यायचा. असले समोर कोणी तर ऐकवायचं नाही, तर आपल्या करता. आणि खरी जी साधना आहे ना ती एकांतातलीच असते. बरं, तुम्हाला आत्ताच एक उदाहरण सांगतो मी. विठ्ठल विठ्ठल. आत्ताच जे गोष्ट सांगतो मी तुम्हाला की एकांतात कशी कथा असते. बाबांचा नेमका मी तुम्हाला विषय सांगितला की दात दुखतोय म्हणून त्यांना आजच्या कीर्तनाला येताना आलं. नेमकी ट्रीटमेंट झालेली. डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्हाला काही करता येणार नाही, बोलायचं असलं तरी लिहून दाखवायचं, फार काही बोलता येणार नाही. मग आता लिहून दाखवायचं म्हणजे घरात आल्यानंतर आम्हाला वाटलं जे कामाचं आहे ते लिहून दाखवतील आपल्याला. त्यांनी मला असं घरी आल्याबरोबर सांगितलं की पेन आणि ती माझं जे नाथ भागवताचं जे लिखाण चालू आहे ते घेऊन ये. डॉक्टरांनी लिहायला सांगितलं ते तरी लिहायचं आणि हे तरी लिहायचंच आहे. मग एकांतातली जी कथा असते ती अशी असते. म्हणजे तेही जे आहे ते कथेतच मोडणार आहे. समोरच कोणी बसलेले त्यालाच कथा ऐकवायची असं काही नाही. तुम्ही स्वतः जरी ग्रंथावलोकन केलं तरी त्या कथेचा तेवढाच आनंद आहे. आणि उलट स्वतः ग्रंथावलोकन करण्यात काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या वेळेच्या मर्यादेत ज्या सांगता येत नाही त्या स्वतः आपल्याला बघता येतात. कितीतरी अशी गोष्टी आहेत. तुम्ही सध्या आता रामकथा चालू आहे, तुम्ही स्वतः रामचरितमानस जे आहे ते अर्थासहित एखाद्या वेळेस आणून बघा आणि घरी वाचा, त्याला नित्यानं वाचन करा, त्याचं बघा त्याच्यातला काय आनंद आहे. एक एक जे प्रसंग आहे ते एक एक प्रसंग बघताना आपल्याला असं वाटतं की काय तो काळ असेल, काय ह्या लीला आहेत सगळ्या. जे बालकांडामध्ये जे भगवंताचं वर्णन आहे की भगवान छोटेसे आहेत आणि छोटेसे भगवान पायामध्ये पैंजण आहे आणि ठुमकत ठुमकत चालत आहेत. त्यावेळेस जे चित्र असेल ठुमक चलत रामचंद्र, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी बघा तुम्ही की चारही जे भावंड आहेत ते घरामध्ये कसे राहत आहेत, त्यांची नेमकी कथा कशी आहे. पुढे पुढे तुम्ही जसं बघता की अयोध्याकांड आहे, अरण्यकांड आहे, अयोध्याकांड आहे, त्याच्यानंतर सुंदरकांड आहे. या सगळ्यामध्ये एक एक ज्या कथा आहेत या सांगा बरं तुम्ही त्या भागवतकाराला किंवा त्या कथाकाराला वेळेच्या मर्यादेत त्या सगळ्या सांगताच येत नाही. मग त्या जर तुम्हाला सगळ्याला बघायच्या असतील तर प्रत्यक्ष ग्रंथ आपल्यालाच हातावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबारायांच्या जीवनातली ही जी साधना आहे ना ती अशी होती की तुकोबारायांनी नाथ भागवताचे 1000 पारायण केले होते. मग आता तुम्ही विचार करा, प्रत्येक ज्या गोष्टी आहेत ज्ञानेश्वरीचे किती पारायण केले, त्या सगळ्या गोष्टींचा आपण मोजमाप नाही करू शकत. एवढं नामस्मरण तर नित्यानं चालूच आहे. पण ज्या ज्या वेळेस संधी मिळेल
तर हे 1000 पारायण करणं म्हणजे काय चेष्टा आहे का? एक जर पारायण तुम्ही नाथ भागवताचं करून बघितलं तर लक्षात येईल नेमका त्याला किती वेळ लागतो. आपली जी ज्ञानेश्वरीची जी ओवी संख्या आहे ना 9035, तर एकनाथी भागवतामध्ये 18838 ओव्या आहेत. श्लोकाची पण संख्या जवळजवळ दुप्पट आहे. इकडे जर 700 श्लोक आहेत तर तिकडे 1367 श्लोक आहेत आणि एक एक अवघड असे श्लोक आहेत. त्या एवढ्या मोठ्या ग्रंथाचे 1000 पारायण करणं म्हणजे तुकोबारायांची साधना किती मोठी. सदा नाम घोष करू हरी कथा. आणि आपला मुख्य प्रश्न असा होता की ठीक आहे, ही साधना आपण तुकोबारायांची ऐकली, पण नेमका ह्याचा आणि त्या चित्ताच्या समाधानाचा नेमका काय संबंध आहे, हा आपल्याला सगळ्यात अगोदर पडलेला प्रश्न होता. तर बघा, समाधान म्हणजे काय नेमकं एकदा ते लक्षात घ्या. थोडंसं तुम्हाला समाधानाची शास्त्रीय व्याख्या सांगतो. समाधान म्हणजे असं आहे की सम्यक आधाना इति समाधाना. सम्यक आधान म्हणजे जे समाच्या ठिकाणी आधान होणारं जे आहे ते खरं समाधान आहे. आणि मग सम जे आहे ना, ते सम फक्त जगतामध्ये 2च वस्तू आहेत. एक सम आहे, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विषम आहेत. विठ्ठल विषम म्हणजे मायातून निर्माण होणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विषम आहेत. त्या मायेपासून ज्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण जेवढ्या गोष्टी आपल्या नजरेला येतात त्या सगळ्या विषम आहेत. तुम्ही नुसते एखाद्या माणसाला समोर घ्या, त्या माणसाचे नुसते 5 बोट सुद्धा सारखे नाहीत. ते 5 बोट तर जाऊ द्यावं, त्याच्यावरच्या ज्या रेखा आहेत त्या सुद्धा सारख्या नाहीत. म्हणजे सगळीकडे विषमता आहे. एकाला दुसरी जी गोष्ट आहे ती कुठंच सम नाही. फक्त सम असणारे जे आहेत ते फक्त भगवान आहेत. कारण आपण नित्यानं म्हणतो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. सगळीकडे भगवंताचे जे वर्णन आहे ते सम आलेलं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजी तेथे माझी हरी वृत्ती राहू. आणि सम असणाऱ्या भगवंताच्या ठिकाणी चित्ताचं होणारं आधान म्हणजे त्याला समाधान म्हणतात. जसं जसं आपल्या चित्तामध्ये नित्यानं नामस्मरण घडेल वाणीनं, त्याच्यानंतर हरिकथा घडेल, या दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याकडून नित्यानं घडायला लागल्या की आपल्या चित्ताची जी स्थिरता आहे ती भगवंताच्या जवळ जायला आपल्याला सोपी होते. त्या भगवंताचं जे सम असणारं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्या चित्ताचं तिथेही आपलं चित्त पोहोचतं. या गोष्टीला तेने सदा चित्ता समाधान म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्याचा संबंध असा आहे की या गोष्टी केल्यामुळे त्याचं जे फळ आहे ते असं आहे की तेने सदा चित्ता समाधान. पण मग नाम घोष का सांगितला? जसं आपल्याला हरिकथा सांगितलेली तसं या नामाचा घोषच का सांगितलेला आहे? तर घोष एवढ्या करता सांगितलेला आहे की कोणतीही जी वस्तू आहे ना ती जोपर्यंत आपल्याकडून मोठ्या स्वरूपात होत नाही, म्हणजे ज्याला म्हणतो आपण एखादं जर आपल्याकडे एखादी वस्तू जर मिळवायची असली तर व्यवहारात जरी मिळवायची असली तर त्याला सुद्धा आपल्याला मोठ्यानं आरडाओरडा करावा लागतो. त्याच्याशिवाय व्यवहारात सुद्धा मिळत नाही. लहान मूल आहे बघा, आमचे बाबा नित्यानं एक उदाहरण सांगतात. लहान मुलाला जर समजा आंघोळ घातली आणि आंघोळ घालून जर त्याला झोपवलं, एक तर ते पहिले जे अनेक ज्या महिला आहेत त्या महिलांनी त्याला आंघोळ घातलेली असती, त्यांची झालेली आरबट सरबट हातं, त्याच्यानं तो परेशान झालेला असतो. घंटा 1.5 घंटा त्याचा तो सगळा कार्यक्रम चाललेला आणि त्याला झोप लागली की ते लागल्यानंतर जो आहे तो जेव्हा सुरुवातीला उठतो, तो उठल्यानंतर फक्त सुरुवातीला एक थोडासा जर आवाज असला तर त्यावेळेस आई त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण ज्यावेळेस जर ते एकदम तार सप्तकामध्ये जर रडायला लागला तर लगेच आई येऊन त्याला घेते. जर सुरुवातीला जर तो रडायला लागला तर एखादी छोटीशी वस्तू खेळण्यातली टाकून देते. जोपर्यंत मोठ्यानं आरडाओरडा होत नाही किंवा मोठ्यानं जोपर्यंत तो रडत नाही तोपर्यंत आई जर त्याला जवळ घेत नसली तर भगवान कसे घेतील? विठ्ठल विठ्ठल. त्यांनीच एक उदाहरण सांगितलेलं आहे. तसं ते उदाहरण जे आहे ते परंपरेत चालेल आलेलं तुम्हाला उदाहरण सांगतो मी. त्याच्यावर ते एक दृष्टांत देतात. ते दृष्टांत असा आहे की परमपूज्य प्रातस्मरणीय श्री भक्तराज महाराज जे आमचे आजोबा आहेत त्यांच्या मुखातून पूजनीय बाबांनी
त्याला श्रवण केलेलं आहे आणि बाबांच्या मुखातून मी श्रवण केलेलं आहे. तोच दृष्टांत तुम्हाला सांगतो की आपल्या साध्या व्यवहारात सुद्धा जोपर्यंत एखादी गोष्ट जी आहे त्याची बोंब मारल्या जात नाही किंवा आरोळी दिल्या जात नाही किंवा मोठ्यानं बोलल्या जात नाही तोपर्यंत त्याचा फायदा होत नाही. एक गावातलं एक कुटुंब होतं. कुटुंबामध्ये एक नवरा बायको आणि वृद्ध आई वडील. त्या नवरा बायकोंना जे आहे ते तीर्थयात्रेला जायचं होतं आणि घरात वृद्ध आई वडील होते. त्या नवरा बायकोंना अशी फिकर पडली की आपण आता यांच्या भरोश्यावर घर सोडून जायचं आहे, कसं काय जातो. आणि रात्री आता आपला नेमका सगळा माल आलेला आहे, सगळा थप्पीला लागलेला माल. म्हणजे माल म्हणजे हा माल नाही बरं, शेतातला आलेला माल, जुन्या काळची गोष्ट. आता त्याला माल म्हणलं की कोणालाही नोटाच वाटतात, पण तो तसा माल नाही. नेमकं शेतातलं सगळं तोडून ठेवलेलं, त्याची अशी गंज वगैरे रचलेली, काही शेंगा असतील, काही तुरी असतील, काही गहू असतील, पण ते चोरी होऊ नये. मग आता नेमकं लक्ष कोणी द्यावं त्याच्याकडे. यांच्या भरशावर जर सोडून जावं तर हे दिवसा असे पाहतात, पण नेमकं कसं होईल आता यांच्या भरशावर नेमकं सोडून जावं कसं. यांना तर दिवसा धडाचं दिसत नाही तर रात्री काय भरोसा आहे. मग असं झालं की त्यांनी असं विचार केला की आपल्या गावातले जे पोलीस आहेत त्यांना आपण सांगून, त्या पोलिसाचं नाव अहमद भाई होतं, त्या अहमद भाईला जाता सांगू की बाबा रात्रीची जी तू गस्त घालतो त्यावेळेस तू इथे येत जा, जाता येता तुझी लक्ष राहिलं तर थोडंसं जरा आतमध्ये बघत जा काय चाललं काय नाही. मग आता नेमकं रात्र झाली, हे निघून गेलेले. दुसऱ्या दिवशीचीच गोष्ट चोरांना खबर लागली. बहुतेक ज्यांच्या घरात माल असतो त्याची चोराला सुगंध येतो बरं, बहुतेकाचं कळून जातं की ह्याच्याकडे नेमकं काय आहे. तसं त्या चोर जे आहेत ते तिथं आलेत आणि येऊन नेमकं जिथं ती सगळी गंज वगैरे लावलेली असेल मालाची त्याच्या पाठीमागे जाऊन बसलेत. आणि आता त्या थप्पीच्या पाठीमागून ते रात्रीचा विचार करत होते की आता रात्र झाली की जसं या म्हातारीला झोप लागली का आपण माल घेऊन निघून जाऊ. पण त्याच्यातलं जे आहे जरी दिसत नसलं तरी त्या म्हाताऱ्याचे कान खूप तिखट होते. त्याला ऐकू आलं की चोर आलेले, तिथं चोर आलेले आहेत, पण आता आपल्यात तर काही शक्ती नाही त्यांचा प्रतिकार करायची. जर आपण मध्ये गेलो तर दणके खायचंच काम होऊन जाईल. मग आता रात्रीचा वेळ झाल्यानंतर त्या म्हातारीनं जवळ तांब्या वगैरे असं पाणी वगैरे सगळं भरून ठेवलं आणि आता झोपण्याकरता ती बाजूच्या खोलीमध्ये जाणार, तेवढ्यात त्या म्हाताऱ्यानं आवाज दिला. हे म्हणे अरे काय करते, इकडे ये. मग आता आल्यानंतर तिनं सांगितलं काय पाहिजे. ठेवलं ना आता सगळं, तांब्या ठेवला, काठी ठेवली, चष्मा ठेवला, सगळ्या गोष्टी ठेवल्या, आता काय पाहिजे. काही नाही म्हणे, बस म्हणे इथं थोडंसं मला बोलायचं आहे तुझ्याशी. काय म्हणे, मुलं सगळे घरात असतात म्हणे, आपल्याला एकांतच भेटत नाही. आता त्या म्हातारीला असं वाटलं बाबा आता आपण एवढ्या वयाचे ना, आता काय एकांतात गप्पा मारणार. पण ते म्हातारं जरा थोडं सनपट होतं. ती म्हणली तुम्ही काही करता, कोणतं वय काय आपल्याला, काय एकांतात गप्पा मारायच्या. नाही नाही म्हणे, बस म्हणलं ना बस. एक दोन वेळा सांगितलं आणि तिसऱ्या बसती का काठी ना आणू. आता त्याला स्वभाव माहिती, ती म्हणली जाऊ दे आपलं बसलेलं बरं याच्यापेक्षा. आता म्हाताऱ्याचा सनपट स्वभाव असल्यामुळे ती बसली. आता बसल्यानंतर जे त्यानं असं सुरू केलं, खूप दिवस झाले म्हणे, तुला आठवतं का रे आपल्या लग्नाच्या गोष्टी, सगळ्या जुन्या गोष्टी काढल्या. आता ते जे चोर आहे ते सुद्धा विचार करा, म्हातारं जरा रंगेल दिसतं म्हणे, जरा विचार करू म्हणे, थोड्या वेळानं सुरू करू, एकदा याचं सगळं ऐकून घेऊ काय काय सांगतो. मग त्याच्यानंतर जे आहे त्या म्हाताऱ्यानं सांगितलं तू असा विचार कर म्हणे की नवीन नवीन लग्न झालंय म्हणे, तू नेमकीच गरोदर राहिलेली, आता तर मात्र हाईटच झाली. ती असं म्हणायला लागली, अहो तुमच्या तोंडाला काही हाड, आपल्या जिभेला काही हाड वगैरे आहे का नाही, तुम्ही काय बोलताय म्हणे, आपलं वय काय. म्हटलं ना म्हणे म्हणायचं, चुपचाप हो म्हणे. ठीक आहे काही हरकत नाही, गरोदर आहे. आता एक विचार कर म्हणे की तुला मुलगा झाला, त्या मुलाचं आपण नाव ठेवू. नाव ठेवलं काय, अहमद भाई. आता ती म्हणायला लागली अहमद भाई ना, आपण कोणत्या धर्माचे, ते कोणत्या धर्माचं नाव ठेवायचं म्हटलं ना, चुपचाप ठेवायचं म्हणलं ते नाव. तिला काय करणार, ती बिचारी बरं ठीक आहे म्हणे. तिला असं वाटलं म्हातारा जरा सटकलेलंच आहे आज, आता हा नाही म्हटलं तर ह्या हाणल, घरात कोणी सोडवायला नाही, तेही हा म्हटलं बिचार. त्याच्यानंतर असं झालं, असं विचार कर म्हणे आता की तो थोडासा मोठा झाला म्हणे आणि बाहेर खेळायला गेलेला आहे. आता जेवण तयार आहे आणि त्या अहमद भाईला आवाज द्यायचा आहे, त्या अहमदला आता बोलवायचं. तर तिने आपलं हळू शिक, आपलं अहमद. ते म्हणे अरे ते वेशीपर्यंत गेले म्हणे, तू एवढ्या हळू आवाज दे, एक खाडकन ठेवून दिली, जोरात आवाज दे म्हणे. ते वेशीपर्यंत खेळायला गेले. जसं तेवढं दूर म्हटल्यावर त्या म्हातारीला वाटलं नाही आवाज दिला तर मरून जाते, एवढंच म्हणे अहमद भाई.
लगेच आले अहमद भाई तिथं. जसे आल्याबरोबर अहमद भाई जवळच गस्त घालत होते, ते आले. काय 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 नाही म्हटले. ते म्हाताऱ्यानं लगेच सांगितलं, शेंगा वगैरे आल्यात म्हणे, रात्रीची गस्त घालता, थोड्या शेंगा नवीन नमुन्याला घेऊन जा म्हणे. आणि ते जसा जवळ गेला, ते जवळ गेल्यावर चोर माग होते, त्याच्या लक्षात आलं. अहमद भाईनं त्या निस्त्या जवळ गेल्याबरोबर तेवढ्या चावलीवरून चोराला ओढलं, 2 थोबडीत ठेवून दिल्या. आता मला सांगा, आपला दृष्टांत इथं संपलेला आहे. जर सामान्य संकटातून जर वाचायचं असलं तर आपल्याला जर एवढा आवाज दिल्याशिवाय पर्याय नाही, तर आपल्या पाठीमागं हा त्रिविध तापाचा वनवा लागलेला आहे. आणि मग त्रिविध ताप आहे, त्या त्रिविध तापातून जर सोडवायचं असलं, जसं एखाद्या घराला जर आग लागलेली असली तर ती आग लागल्यानंतर काय आपण असं म्हणतो एकदम खर्जमध्ये, आग लागली, येईल का कोणी? तुम्हाला तार सप्तकात ओरडावं लागेल का, आग लागली, हे स्वर सुद्धा नाही चालत. तिथं सरळच आहे की जोपर्यंत तुम्ही तशी बोंब मारणार नाही, ते तुमचं काम तसं होणारच नाही. म्हणून नाम घोष करायला पाहिजे, विठ्ठल. म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि त्या दोन्ही गोष्टीमुळे जे आहे ते, जसं तुकोबारायांच्या जीवनाकडे समाधान प्राप्त झालं तसं आपल्यालाही होऊ शकतं. आणि हा घोष करण्याच्या पाठीमागे अजून एक कारण सांगतो मी तुम्हाला. हे तर झालं आपलं व्यावहारिक कारण की मोठ्यानं आपण का बोलावं. बघा, मनामध्ये जर एखादं नामस्मरण जर चालू असलं ना, तर त्याला म्हणावं एवढं आपल्याकडून कॉन्सन्ट्रेशन होत नाही, बरं, एकाग्रता होतच नाही. नाही तर तुम्ही किती घरात बघा, घरात अशा माळी हातात घेतल्या असतात, असं ते माळ चालू असते, ती आतमध्ये थोडं नामस्मरण चालू, तो मध्ये होतो, कुकर ठेवलं का, ह्याच्यात काय त्याच्यात काय, तो म्हणतो गिऱ्हाईक कोणतं झालं, हे कोणतं झालं, अमक्या ढमक्या गोष्टी त्याच्यात जास्त येतात. बघा तुम्ही असं एकांतात जे नामस्मरण आहे त्याच्यात काहीतरी. बरं, हे जर समजा मोठ्यानं बोलत नसलं तर ते घरातले तरी टीव्ही लावतात. त्याला वाटतं हे असंही आतमध्ये घेते, त्यासमोर टीव्ही लावायला काय हरकत आहे. तेच जर एखादी गोष्ट जी आहे ना, ती मोठ्यानं जर नामस्मरण आपण घेत असलो तर त्यावेळेस जे आहे ना, त्यावेळेस त्या चित्ताला बाहेर जायचं फार चान्स नसतो. त्यावेळेस जे आहे ना, ते पूर्ण आपली एकाग्रता त्या नामावर होते. म्हणून कोणतंही नाम जे आहे ते खड्या आवाजात घ्यायला पाहिजे. त्याला म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि नेमकं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या समाधानामुळे आमची अवस्था कशी झालेली आहे हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बघा, ह्या अभंगामध्ये जे आहे ना, मुख्यत्वानं पहिली एक साधना सांगितलेली. म्हणजे साधना कोणती आहे? सदा नाम घोष करू हरिकथा. आणि जे काही अभंगाच्या सगळ्या चरणाचा जो उत्तरार्ध आहे तो सगळ्याच्या सगळा त्याची फलश्रुती सांगितलेली. या पहिल्या कृतीची फलश्रुती सगळीकडे आहे.
पहिली फलश्रुती काय आहे? तेने सदा चित्ता समाधान आणि सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आणि आनंदे निर्भर डुल्लत सो. आनंदे निर्भर डुल्लत सो ही त्याचीच फलश्रुती आहे. आता तुकोबाराय असं सांगतायत की आम्ही जे आहेत, आम्ही सर्व अलंकार जे आहे त्या सगळे अलंकार आम्ही आमच्या शरीरावर धारण केले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, पूर्ण सुख आमच्याकडे आले आणि अलंकार जे आहेत ते आम्ही धारण केलेत. त्या अलंकार म्हणजे आता नेमके कोणते अलंकार आहेत? तुकोबारायांकडे असे कोणते अलंकार होते की त्यांनी असं सांगावं की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो? तर बघा, जे अलंकार तुमच्या आमच्या डोक्यात भरलेले ते अलंकार नाही बरं हे सध्या. तर तेही अलंकार आता घालून जायचं का नाही जायचं मोठा प्रश्न निर्माण झाला. दिवसा सुद्धा त्या ज्या आहेत, आता फक्त जे सोनं नाणं आहे ते बनवायचंय आणि बँकच्या लॉकरमध्ये ठेवायचं, त्याच्यातच आनंदी व्हायचं. माझ्याकडे हे माझ्याकडे ते, घालायचं काय? घालायला कशालाच काही खरं नाही. ते घालायचं तर दिवसा रट्टे खायची पाळी. 1.5 लाख रुपये तोळ्यावाला आता घालायचीच हिंमत राहिलेली नाही. जे ते तुम्ही बघा, लग्नात सुद्धा काही लोक म्हणतात हे खरं आहे का खोटे? खरं घालायचं काय खरं आहे? खरं तर तिकडं त्याच्यात बँकेत आहे. मग हे खोटं सगळं बेंटेक्सचाच कार्यक्रम. मग खरं बनवलं कशाला? काही नाही, इस्टेट फक्त. त्याच्याकरता रात्रंदिवस मरमरण ते घालायची सोय राहिलेली नाही. आणि तू कोपबाराय म्हणतात तसले फडतूस दागिने आम्हाला नकोच. आमचे दागिने वेगळे आहेत. तुकोबारायांचे जे दागिने आहेत ना ते असे आहे की सर्व सुख ल्यालो म्हणजे समाधानानं जेव्हा माणसाच्या आतमध्ये ते समाधान आहे ते ओसंडून जेव्हा बाहेर येतं तर प्रत्येक इंद्रियामधून ती गोष्ट बाहेर येते. चेहऱ्यावरचं समाधान, हातपायाची रचना, चेहऱ्यावरचं सगळं समाधान, मस्तिष्कावरचं समाधान, या सगळ्या गोष्टी ज्या या सुखानं तर भरलेल्या आहेच. पण नेमके अलंकार कोणते? तर ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे. या सगळ्या गोष्टीचे अलंकार आम्ही धारण केले आहेत. त्याच्यानंतर गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये ज्या काही दैवी संपत्ती सांगितलेल्या आहेत, आता पहिलेपासून म्हणे एकदा माईक घ्या जवळ. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्चयज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम अहिंसा सत्यमक्रोधस त्याग शांतिरपैशुणं दया भूतेषु लोलुप्तम मार्दवं वीर्यचापलं तेजक्षमा धृतिशौच मद्रोहो नातिमानता वहन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारत. बस हे जे 26 ह्या ज्या दैवी संपत्ती आहेत हे अलंकारच आहेत. एक ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे. भक्तीमधल्या ज्या नवविधा भक्ती आहे त्याचे अलंकार धारण केलेत. मग ती श्रवण असेल, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्या आत्मनि, ह्या सगळ्या गोष्टी आहे. वैराग्य जर म्हटलं तर तुकोबारायांकडे जे वैराग्य आहे ते आपण धगधगीत वैराग्य येते. ते काय असं नाही की थोड्याशा गोष्टीनं मागं पुढं होणार वैराग्य. त्या वैराग्याचे अलंकार आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे असं आहे की आनंदे निर्भर डुल्लत सो. आता जे आहे आम्ही आमच्या खुमारीत आहोत, आमच्या मस्तीत आहोत आणि त्याच्यात आम्ही आत्ममग्न राहून ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतोय. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या गोष्टीचा आनंद तुकोबाराय सांगतात आमच्याकडे असा निर्माण झालेला आहे की आता आम्हाला आमच्या देहाचा सुद्धा विसर पडलेला आहे. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू जशा. तुकोबाराय सांगतायत की आम्हाला आमच्या देहाचा विसर पडलेला आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही. आता आम्ही नेमकं कुठे आहोत याचं सुद्धा आम्हाला आठवण नाही. आणि तुकोबाराय जे बोलतायत ना, हे नुसतं वरवरचं बोलणं नाही आहे. तुकोबारायांच्या ज्या या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या अनुभूतीतल्या त्यांच्या चरित्रामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तुकोबाराय जेव्हा एकांतामधली साधना करायला वर निघून गेलेत आणि त्यावेळेस जेव्हा तुकोबारायांना सगुण साक्षात्कार झाला, त्याच्या अगोदर जे आहेत, किती दिवस झाले तुकोबारायांना वर साधना चालू होती? जवळजवळ 7 दिवस झाले होते. आणि 7व्या दिवशी जेव्हा त्यांना तो साक्षात्कार झाला आणि 8व्या दिवशी जेव्हा ते सगळ्यांना भेटले, तर लोक सांगायला लागले की तुकोबाराय 7 दिवस झाले तुम्ही बाहेर गेले होता, तुम्हाला लक्षात येतं का किती दिवस झाले? ते म्हणाले मला आठवतच नाही, मला असं वाटतं की आत्ता आम्ही गेलो आणि आत्ता परत आलो. म्हणजे या ज्या सगळ्या उर्मी असतात देहाच्या, या देहाच्या उर्मी आपल्याला माहिती की आपणच म्हणत असतो, अरे 9 वाजले, सकाळची वेळ झाली, नाश्त्याचा टाइम झाला. या सगळ्या गोष्टी ज्या देहावर लोक आहेत त्यांना माहिती, 12 वाजले का लगोवर जेवणाची वेळ झाली. थोडा वेळ मागं पुढं नाही झाला का आपण 4 वाजता लगेच विचार करतो आता काय. मग त्याच्यातही बदलून जर असलं तर बरं आहे, नाही तर लगेच माणूस म्हणतो तेच किती वेळा खायचं. म्हणजे जे सकाळी दिलं ते दुपारी सुद्धा चालत नाही, म्हणजे हे देहावर असणाऱ्याचे लक्षण आहेत. पण तुकोबारायांचं असं होतं की असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. तुकोबारायांकडे जे आहे ना, एकदा पाडव्याच्या सणानिमित्त नेमकाच आता गुढीपाडवा झालाय, तर त्या गुढीपाडव्याच्या वेळेस जे आहेत ना, तुकोबारायांचे साले म्हणजे जिजाऊ मातेंचे कोण भाऊ, ते नेमकं तिथं आलेत. आणि आता खूप दिवसांनी भाऊ आला आणि त्यांनी स्वयंपाक केला पुरणपोळीचा. मग आता पुरणपोळीचा स्वयंपाक नेमकं कसं असतं, खूप प्रेमाचं जर कोणी व्यक्ती आली ना, तर ते सुद्धा देहीचं विदेही भोगू दशाच आहे. ती पण एकदम लक्षात नाही. त्यावेळेस असं आहे की माहेरकडचा आलेला आहे, भाऊ आलेला आहे, कधीच न येणारा आलेला आहे आणि आवडता आलेला आहे. सगळ्या गोष्टी त्या खूप ज्या आहे आनंदी होऊन त्यांनी ते स्वयंपाक करायला घेतला. पण नेमकं असं झालं की आनंदाच्या भरामध्ये मीठच घालायला विसरले. ताज्या कुरडया केल्या त्याच्यात सुद्धा मीठ घालायला विसरले. ते नेमकं 7-8 दिवसात जे आहे त्याच्यातही मीठ टाकायचं विसरलेलं होतं, तेही विदाऊट मिठाच्या. आणि सगळ्याच्या सगळा स्वयंपाक जो आहे तो मीठ न टाकता केला. आता जेवायला बसले. मग आता जेवायला बसल्यानंतर तुकोबारायांचं तर काय देहावर काही हेच नाही, नेमकं कोण काय खातोय हेच लक्षात नाही, तर त्याच्यामध्ये मीठ आहे का नाही आहे ह्या गोष्टी कशाला बघणार. आणि ते वाढप झाली आणि तुकोबारायांनी त्या जिजाऊ मातेंच्या भावाने ते खायला सुरू केलं. आता सुरू केल्यानंतर जर घरमालकच काही बोलायला तयार नाही, तर नेमका बाहेरचा कसा बोलल? पहिलं काम कोणाचं असतं सांगायचं, त्या घरातल्यानेच सांगायचं ना, काही कमी जास्त वगैरे. बाहेरचा असा विचार करायला लागला, कदाचित त्यांच्याकडे असंच खात असतील. पण आता हे असं आळणी कसं धकल, कारण आपल्याला तर थोडं कमी जास्त झालं तर लगेच जिभेला कळतं. तुकोबारायांनी ते बरोबर जेवून घेतलं. तुकोबारायांचं जेवण झालं, पण तो काही भाऊ जेवला नाही म्हणून त्या जिजाऊ माता ज्या आहेत त्यांना असं वाटायला लागलं की ह्या कसं काय जेवलं नाही, माझा भाऊ खूप दिवसांनी आला, काही स्वयंपाक बरोबर झाला नाही का, असं नाही का तसं नाही का. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे आहे आता त्या स्वतःच जेवायला बसल्या. जसा पहिला घास घेतला लगेच तुकोबारायला जसं आपण म्हटलं तसं एकदम तार सप्तकातच आवाज दिला. आपल्याला सगळ्यालाच अनुभव, तार सप्तकात आवाज देणं म्हणजे नेमकं काय. तसा आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर लगेच तुकोबारायला आले. काय झालं? एकाही स्वयंपाकात म्हणे कुठंच मीठ नाही, तुमचं काम नाही का म्हणे सांगायचं? कोणी सांगायचं म्हणे तो माझा भाऊ म्हणे एवढ्या दिवसानं आला, तो जेवला नाही, या सगळ्या गोष्टी सांगायला लागल्या. मग ते म्हणे अरे मीठ टाकायचं का माझं आहे का तुझं आहे? अरे मग ते माझं आहे म्हणे, पण मी विसरलं, एवढं तर तुमचं सांगायचं काम आहे ना. हे बघ म्हणे आवले, मला ते कळलं असतं तर मी निश्चित सांगितलं असतं. मला माहीतच नाही म्हणे की ते खाताना नेमकं त्याची चव कशी असते. ते जर कळाली तर मी तुला सांगेल ना. विठ्ठल विठ्ठल. आणि ही जी अवस्था आहे ना, ही अशी आहे की असो ऐसा कोठे आठवायची नाही. देहाच्या जेवढ्या उर्मी असतील त्या सगळ्याच्या उर्मी आहेत त्या माहीतच नाही.
तुकोबारायण करता कधी कधी ज्या आहेत त्या दुपारी भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, भुरड्या डोंगर वेगवेगळ्या जागेवर जायचं आणि तिथे डबा घेऊन जायचा. आता तुकोबारायण करता भाकर न्यायची, पण त्यावेळेस एक रस्ता शोधत शोधत तिथपर्यंत जायचं. आता तुम्ही विचार करा, पायी जायला कधी कधी 2 वाजायचे, 3 वाजायचे, 4 वाजायचे. तुकोबारायणला गेल्याबरोबर ज्या आहे त्या महान पतिव्रता होत्या. जरी आपल्याला असं वाटतं चरित्र की ते असं कसं आहे की बाबा एकदम कर्कश आहेत, बोलणारे आहेत, तुकोबारायांना असं तसं, एवढं सगळं जरी असलं तरी तुकोबारायांची जी साधना आहे ना, त्या साधनेवर आणि तुकोबारायांवर त्यांचा अतोनात असं त्यांचं प्रेम होतं त्या गोष्टी. तुकोबारायांना ते तिथं नेऊन द्यायचंय. ते ज्यावेळेस नेऊन द्यायचं तेव्हा त्याच म्हणायच्या, किती वेळ झाला, आता किती वेळ झाला, तू एवढा वेळ झाला. आणि मग तुकोबारायांनीच असं सांगायचं, मला कुठं माहिती किती वेळ झाला, तू आणलेलं आहे ते खायचं तर खाऊन घ्यायचं. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे तुकोबारायांची ही स्वतःची अनुभूती आहे. पण ती अनुभूती जी आहे ती अशी आहे की असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. विठ्ठल विठ्ठल. आता जे आहे आपल्या सेवेला एक 10-15 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. एकदा आपण मोठ्या प्रेमानं संप्रदायाचा जो नियम आहे त्या नियमानं आपण एकदा भजन करू आणि भजनानंतर मोठ्यानं गर्जना करायची सगळ्यांनी. सर्व जे पुरुष मंडळी आहे त्यांनी हात वर करून नामस्मरण करायचंय, महिलांनी वर हात नाही करायचा पण टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचंय. आणि हे आजच्या पुरतं नाहीये, जेव्हा आता तुम्ही 7 दिवस या सगळ्या ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत, इथे कोणतीही गोष्ट असो, कथा असो, कीर्तन असो, त्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा नामस्मरण करायचंय. विठोबा सदा नाम घोष करू हरि कथा ते सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्ल तसो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये असो ऐसा कुठे आठवची नाही इथे आपण आलो होतो. देहीच विधी भोगू दशा, हे जे नामस्मरण आहे ना, हे नामस्मरण असं आहे की अनेक असे महात्मे की त्यांची अवस्था अशी आहे की त्या नामस्मरणामध्ये देहाचा विसर पडून नामस्मरण घडतं. परमपूज्य प्रातस्मरणीय आमच्या नगर जिल्ह्यात जे आहे ना, एक मदन महाराज म्हणून होऊन गेलेत, मदन महाराज बियाणी. तर त्यांच्या सुद्धा बऱ्याचशा वेळेस असं व्हायचं की हरिपाठ चालू आहे आणि हरिपाठाच्या वेळेस जे आहे ना, ते मधलं जर एखादं भजन सुरू झालं,
हरिपाठातलं नाम ते जे सुरू व्हायचं कधी कधी अर्धा तासापर्यंत ते नाचून भजन करायचे. ते विसरून जायचं की नेमकं कोणत्या ह्याच्यात म्हणून आपण त्या ज्या सगळ्या गोष्टी आहे. कधी कधी कीर्तनात सुद्धा त्यांना खालून लोक म्हणायचे, महाराज कीर्तनातलं विठ्ठल विठ्ठल आहे बरं, तुम्ही विसरले कीर्तनातून. अरे म्हणे मला सांगत जा नेमकं कुठे. असे कितीतरी जे आहेत ना, असे कितीतरी उदाहरण आहेत. आणि त्या सगळ्या ज्या आहेत ना ते असं आहे. एक बैरागी बाबा म्हणून यायचे, त्यांचंही मी आमच्या बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे. तर जेवायला बसले, आता सुरू केलंय राधे राधे गोविंद गोविंद राधे जेवायला बसलेले जेवढे लोक आहे ना ते सगळे त्यांच्या तोंडाकडे बघायला लागायचे. अर्धा तास झाला, सगळं वाढप झालेलं आहे. बरं बऱ्याचशा लोकांना असं की एकदा वाढप झाल्यावर दम नाही निघत. बरेच जण तर पूर्ण वाढपात सुद्धा वाट नाही बघत. ते काय टाकलं, आता आम्ही एका पंगतीला गेलो, ते एक जणांनी काजू कतली आपली टाकली, तो थोडं पुढे गेला तो पण यानं खाऊन टाकली. त्याला वाटलं मीच नाही टाकली का. अरे म्हणे तू टाकली बाबा, त्यांना खाऊन टाकली. अशी काजू कतलीची सगळी भानगड. अशा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, अशा आपल्या आहेत. कारण आपण सगळे देहावर आहोत, पण जे देहावर नसणारे जे महात्मे आहेत, देहीच विदेही भूदशा, आणि सगळ्यात जे शेवटचं जे चरण आहे ना त्याच्यात तुकोबारा एक आणखी एक जी अनुभूती ती प्रतिपादन करतायत.
तशी आज जी साथ आहे ना ही सगळी ही खूप उत्कृष्ट साथ आहे बरं. त्याच्यात आमचे मुख्यत्वानं चौधरी सर जे आहेत ते जर उपस्थित असले तर त्या कार्यक्रमाला एक अजूनच वेगळी रंगत निर्माण होऊन जाते. त्याच्यात पूर्ण हा जो काही माधव महाराजांचा जो शिष्य संप्रदाय आहे तसं महाराज इथं आहेत. बऱ्याच वेळा तर मला असं वाटतं की महाराजांचे शिष्य संप्रदायाचे त्यांचे अनेक रोल आहेत का काय काय माहिती, ज्याला आपण म्हणतो डबल रोल वगैरे. कारण इथेही सप्त्याला दिसतात, कुठेही सप्त्याला दिसतात. आपल्या शहरात जेवढे काही सप्ते होत असतील त्या प्रत्येक सप्त्यामध्ये माधव महाराजांचा कोणता न कोणता शिष्य आहेच. खरंच काय शिष्य मंडळी घडवली असेल, प्रत्येकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आमच्या इकडे मच्छिंद्र महाराज आहेत, त्यांच्या सगळ्या मंडळी आहेत ज्या काही उपस्थित आहेत. इकडे आमचे जे वादक आहेत, आमचा हा नंदू महाराज आहेत, त्याच्यानंतर आमचे शशिकांत महाराज आहेत. सगळीची सगळी उत्कृष्ट साथ. आणि पहिल्या दिवशी जी आहे त्यांचं मला नाव ते जे नाही म्हटलं ना मच्छिंद्र महाराज ते, या सगळ्यांची तसं नाव घेण्याची कोणालाच अपेक्षा नाही हे मलाही माहिती आहे. पण जे आहे आपल्या प्रेमाचं, त्याच्यानंतर जे पेटी वाजवणारे जे आहेत त्यांना आता पेटीनं साथ नाही दिली, नाही तर ते पेटी एवढी चांगली वाजवत होते. पण मला धोका असा आहे की समजा जर त्यांनी एखाद्या दुसरीकडे बोट टाकला असतं मला काही फरक कळत नाही. मी तिकडं वाहवत जाणारा माणूस आहे, म्हणून तिकडं जाऊ नये म्हणून मी त्यांना असं म्हटलं की असू द्या. ती पेटीने त्यांना साथ नाही दिली. या सगळ्या ज्या आहेत अतिशय उत्कृष्ट साथ करणारी मंडळी. आणि आपला आता फक्त एक 5 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. बरोबर 10ला आपण पूर्ण विराम देऊ. शेवटचा चरणाचा आपल्याला अर्थ सांगणं बाकी आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दुपाप पुण्यांगा. श्री तुकाराम महाराज असं सांगतायत की आता आम्ही अग्निरूप झालेलो आहोत. पाप आणि पुण्य जे ते काही आम्हाला आता लागत नाही. थोडीशी शंका याच्यात अशी उपस्थित होते की तुकाराम महाराज जे सांगतायत की आम्ही अग्निरूप झालो आणि अग्निरूप झालेलं शेवट म्हणतात आणि सुरुवातीला म्हणतात की आम्ही सदा नाम घोष करू हरिकथा. म्हणजे अग्निरूप जे झाले त्यांना असं करता येतं का? त्यांना त्यांच्या मुखातून तसं करता येतं का? कधी असं पाहिलं का तुम्ही आपण राम बोलो भाई राम घेऊन गेलो आणि आता तो म्हणतो आता निवांत नामस्मरण करू बाबा? आता त्याला नाहीच करता येत. जे काय आहे ते पाठीमागचे लोक करतात. पण हा शब्दाचा अर्थ झाला अग्निरूप जे झालेले आहेत ना, अग्निरूप म्हणजे ज्ञानानं जे ज्ञानाग्नी जो आहे त्या ज्ञानाग्नीनं जे आहे आम्ही पाप आणि पुण्यरूपी जे कर्म आहे ते भस्म करणार आहोत. ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात कुरुते अर्जुन. त्या ज्ञानाच्या प्राप्तीनं जे काही आता पाप आणि जे पुण्य आहे ते दोन्ही आम्ही भस्म करून टाकणार आहोत. किंवा आम्हाला कोणतंही पाप लागत नाही, कोणतंही पुण्य लागत नाही. मग आता हे पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. पण ह्याचं एखादं उदाहरण आपल्याला माहिती पाहिजे ना. ही गोष्ट नुसतं ऐकून घेतलं पण हे असं कसं? तर बघा तुम्ही एक विचार करा. ज्यावेळेस भगवत अर्पण जे जीवन होऊन जातं ना, त्यांच्याकडून जर कोणतं जरी कर्म घडत असलं त्यांच्याकडून कर्म तर घडणारच आहे ना. जसं आपण पाहतो पश्चन शृण्वन स्पृशन जिघ्नन नश्नन गच्छन स्वपन श्वसन, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या त्यांच्याकडूनही घडणारच आहेत. पाहण्याची क्रिया त्यांच्याकडून होणार आहे, ऐकण्याची क्रिया त्यांच्याकडून होणार आहे. या सगळ्या गोष्टी जर घडणार आहे तर मग प्रत्येक गोष्टीतून पाप किंवा पुण्य तर निर्माणच होत आहे. मग नेमकं ते पापही लागणार नाही पुण्यही लागणार नाही अशी अवस्था कशी होणार? तर बघा त्याचं उत्तर असं आहे की ज्यांचं जीवन भगवत अर्पण होऊन जातं, म्हणजे ज्ञान स्वरूपाने भगवंताकडे ज्यांची एकदा ज्याला म्हणू आपण पोहोच झालेली आहे,
सर्व पूर्णतः भगवत शरणागती झाली, तिथून पुढचं जेही कर्म घडतं ते सगळंच्या सगळं जे कर्म आहे ना त्याचा करता तो राहतच नाही. म्हणून पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. नाहीतर थोडासा विचार करून बघा तुम्ही, श्री हनुमंतराय जे आहेत, हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर बोनीला जे आहे, बोनीलाच पहिले कोणाला मारलं? ते जे अक्षय कुमाराला मारलं तो तर ब्राह्मण आहे ना. मग आता ब्राह्मणाचा वध झाला म्हणल्यावर तर मोठं पातक झालं ना. आणि आपण तर त्यांचं नामस्मरण करतो. आपण पण पापी असू, पण एवढे की एखाद्याला मारून टाकू असं वाटतं का तुम्हाला? बरं, मंडपात तरी एखादा आहे का असा की तुम्हाला मारून टाकलेला आणि तो इथं उपस्थित आहे? असं तर कोणीच नाही ना. मग आपण हनुमंतरायाचं नामस्मरण करतो, मग कसं काय करणार? ते तर मारेकरी आहेत ना त्यांचे. पण बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जरी त्यांच्याकडून घडत असल्या तरी ह्याचा जो कर्ता आहे ना तो भगवान आहे. स्वतः भगवान शंकर सांगतायत, तिकडून सगळा संहार होऊन इकडे जेव्हा ते आले, सीतेचा शोध केला आणि इकडे जेव्हा परत आले रामचंद्र प्रभूंच्या समोर म्हणतायत, त्यावेळेसची जी चोपाई आहे ती भगवान शंकरांच्या मुखातली आहे. कछुक पिके अधिकाई प्रभू प्रताप जो कालई खाई. एवढं जे सगळं जे झालेलं आहे ते सांगतायत भगवान शंकर उमाला सांगतायत, म्हणजे पार्वतीला सांगतात, हे पार्वती, हे काही त्यांचं काम नाही बरं. उमान कछुक पिके अधिकाई म्हणजे हनुमंतरायांचं कार्य नाही. प्रभू प्रताप जो कालई खाई म्हणजे भगवंताचा हा प्रताप आहे. म्हणजे भगवान जे आहे ते कर्त्याच्या सीटवर असल्यानंतर मागं जे बसलेले त्यांचं फक्त नाव होतंय. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या भगवान करून घेत आहेत असं जेव्हा असेल. नाहीतर मग जे अर्जुनानं सुद्धा ज्या रणांगणात अनेक लोकांना मारून टाकलं, मग त्याचंही त्यांना पुण्य आपलं पाप लागलं असतं ना. मग हे पाप त्यांना लागत नाही. ठीक आहे, पापाच्या पर्यंत आपल्याला ही गोष्ट कळली, पण पुण्याची गोष्ट हे बघा, जसं साधकाला जे आहे ना पाप जसं वाईट आहे तसं पुण्य सुद्धा वाईटच आहे. एका दृष्टिकोनातनं ते सुद्धा नकोच आहे. त्याचं कारण असं आहे, जर पुण्याची प्राप्ती झाली की त्या पुण्यानं जे आहे ते जसं पुण्यवान लोक जे आहे त्यांना स्वर्ग वगैरे मिळतो, पण स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा जसं ते पुण्य क्षीण झालं की ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. परत तिथे यावं लागतं. म्हणजे परत येणं परत जाणं या गोष्टी त्या भक्तांना पाहिजेच नाहीये. म्हणून ते जे आहे लागून नेदू पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. ह्या सगळ्या ज्या अभंगाचा एक जर गोश्वारा आपण बघितला तर गोश्वारा एकच आहे की आपलं जे नित्याचं जे जीवन आहे त्या नित्याच्या जीवनामध्ये नामस्मरणाला महत्त्व द्या. हरिकथा आहे, नामस्मरण आहे, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस आपल्याकडून रिकामा बसण्यापेक्षा त्या गोष्टी करा. त्या जर आपण करत राहिलो तर त्या केल्यानं आपल्या आतमध्ये जे आहे भगवंत चित्तातच आहे, पण तो चित्तात प्रगट होण्याकरता जे साधन आहे ते नाम आहे. त्या नामाच्या साधनेनं तो चित्तामध्ये प्रगट झाला की त्याच्यानंतर आपल्या जीवनातली जी पण अवस्था असेल ती समाधान झाल्यामुळे कधी अनुकूल असेल कधी प्रतिकूल असेल, तर त्या सगळ्या गोष्टी करता जे आहे भगवत स्वरूप तो प्रसाद मानून त्या साधकाची अवस्था अशी होऊन जाते की जीवनात काहीही घडो त्याला असं वाटतं की भगवंताची ही इच्छा आहे. आमचे बाबा एक भजन म्हणतात, तेवढे एक भजन म्हणू आणि आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. भजनाला मृदंगाची आवश्यकता नाही. म्हारा नटराजा थारे नचायो नाचू म्हारा गिरिधर लाल थारे नचायो नाचू थारे घर में रहूं निरंतर थारी हाट चलाऊं थारे धन से थारे जन की सेवा टहल बजाऊं म्हारा नटराजा थारे नचायो नाचू. भगवंता तुम्ही जसं नाचवताल तसं मी नाचायला तयार आहे. थारे घर में रहूं निरंतर थारी हाट चलो, हे सगळं तुमचंच आहे देवा. थारे धन से थारे जन की सेवा टहल बजाव. तुम्ही जसं ठेवताल तसं. एखाद्या दिवस तुम्हाला असं वाटेल चांगले कपडे द्यायचे, ज्या रंगरा कपडा पहनावे वैसो सोंग रचावू
जैसी बात बुलावे मुखसु वैसी बात बुलावू महाराज नटराजा थारे नचायो नाचू. कधी चांगलं जेवण मिळेल कधी वाईट जेवण मिळेल, जसं मिळालं तसं, पण भगवंताचा प्रसाद आहे. रूखा सूखा जो कुछ देवे थारे भोग लगाऊ. खीर परोस या छाछ राबड़ी सबड़ प्रेम से पाऊ म्हारा नटराजा थारे नचायो नाचू. घरातलं कोणी ऐकत असेल, घरात अनेक नातेसंबंध आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, सासू सुना जे काही संबंध आहेत, कोणी ऐका न ऐका तुमच्या त्या सगळ्या गोष्टीला जे आहे तुमचाच प्रसाद मानू. घर का प्राणी कह्यो न माने, घरातलं कोणी ऐकत नसलं, मन मन खुशी मनाऊ. थारे इस मंगल विधान में मैं क्यों टांग अड़ाऊ म्हारा नटराजा थारे नचायो नाचू. एखादा रोग लावला, एखाद्या वेळेस काही परिस्थिती होऊन जाते, एखादा रोग तुमच्या शरीराला लागून जातो, तर तुम्ही जसं ठेवताल तसं. जो तू तन को रोग लगावे ओढ सिरक सो जाऊ. कधी एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं अध्याय आवरून टाकावं. जो तू काल रूप बनावे गोडो नाही हिलावू. पलक लपक गोद में आऊ म्हारा नटराजा थारे नचायो नाचू. या सगळ्या ज्या भजनाचा एकच गोषवार आहे. उलटो सुलट्यो जो कुछ कर द्यो मंगल रूप लखाओ. थारी मन चाही में प्यारा अपनी चाह मिलाऊ म्हारा नटराजा थारे नचायो नाचू. प्यारा गिरिधर लाल थारे नचायो नाचू. सगळी भगवंताची मर्जी आहे, त्यांनी जसं ठरवलंय तसं ते होणार आहे. फक्त आपल्या हातात जे आहे ते नामस्मरण करणे, त्या नामस्मरणावर प्रत्येकाने आरूढ होऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, एवढाच या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. झालेली जी सेवा आहे ती आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करू. एकदा सगळ्यात मोठ्याने रामचंद्र प्रभूंची गर्जना करू. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम.